संतोषराव आमचे 5-6 वर्षापासून चांगले मित्र आहेत। आता खूप वेळेस गाडीमध्ये आमचा प्रवास होतो। कितीतरी वेळेस असे अनुभव येतात त्यांच्या बोलण्यातून की एखाद्याचं दवाखान्याचं काम होतं, भाऊ म्हणजे अकाउंटवर एवढे एवढे पैसे टाका, माझ्याकडे पैसेच नाहीत, माझी मुलगी सिरियस आहे। मी स्वतः ऐकले, पण कधी हिच केलं नाही की खरं बी तुझी पोरगी बिमार आहे का। म्हणजे एखाद्या माणसापासून काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, ते संतोषरावकडून शिकण्यासारखं आहे। कारणामध्ये पेशन्स ठेवावं लागते। अण्णानं म्हणल्यासारखं अण्णाचं आकडा 12चा फिक्स होता, हे कधी फोन येईल त्यांना असं काही नाही। गावामध्ये संतोष भाऊच्या वाढदिवसानिमित्त जमलेला सगळा जनसमुदाय आणि प्रमुख उपस्थिती असलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेशजी भुमरे, गोविंदअण्णा केंद्रे, किरण पाटील, भाई मुंडे। टाईडने एका वेळेतच निघून जातो, ज्याची डबल पॉवर काढते डाग आणि डागांची सावली सुद्धा आणि करते आतून क्लीन। नाउ ट्विस्ट लिक डंक विथ ऑलिव्ह। मुलाचं खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे। अण्णानं बोलल्यासारखं खरं आहे। वाईट परिस्थिती आहे आताच्या या जमान्यामध्ये। थोडंसं काही घरात जमलं नाही की आई बापाला वृद्धाश्रम मध्ये सोडणारे लोकांची संख्या वाढलेली आहे। हे चिंताजनक आहे आपल्या समाजामध्ये। कधी ऐकलंय काय मुसलमानामध्ये वृद्धाश्रम सोडलंय, दुसऱ्या नाही, आपल्या समाजात जास्त। कुठेतरी या गोष्टीनिमित्त अण्णानं छेडलं म्हणून मला सांगावं वाटतं या विषयाला की आपण आपल्या आईबापाची काळजी घ्या, जसं आपण छोटे होतो तेव्हा ते काळजी घ्यायचे। एक विनंती म्हणून बोलतो, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, मी काय खूप मोठा वक्ता नाही, संघटनेत पार्टीचं काम करतो, पण संतोषराव आमचे 5-6 वर्षापासून चांगले मित्र आहेत। आता खूप वेळेस गाडीमध्ये आमचा प्रवास होतो। कितीतरी वेळेस असे अनुभव येतात त्यांच्या बोलण्यातून की एखाद्याचं दवाखान्याचं काम होतं, भाऊ म्हणजे अकाउंटवर एवढे एवढे पैसे टाका, माझ्याकडे पैसेच नाहीत, माझी मुलगी सिरियस आहे। मी स्वतः ऐकले, पण कधी हिच केलं नाही की खरं बी तुझी पोरगी बिमार आहे का। म्हणजे एखाद्या माणसापासून काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, ते संतोषरावकडून शिकण्यासारखं आहे। समाजासाठी खुल्या मनानं आणि देणाऱ्याची दानत आहे, आणि वरच्यानं दिले त्यांना द्यायसाठी। आता त्यांच्या इच्छा आकांक्षा येणाऱ्या काळात पूर्ण होतील। राजकारणामध्ये पेशन्स ठेवावं लागते। अण्णानं म्हणल्यासारखं अण्णाचं आकडा 12चा फिक्स होता, हे कधी फोन येईल त्यांना असं काही नाही। पण आपण समाजासाठी काय तर देणं या भावनेनं संतोष भाऊ खूप चांगलं काम करतात। त्यांची आई असेल, त्यांची पत्नी असेल, कामानिमित्त 15-15 दिवस ते बाहेर असतात, पार्टीचं तर काम करतातच, पण समाजातल्या लोकांसाठी काय काय गोष्टी ते मला सांगतात की हे केलं भाऊ, मी ते केलं भाऊ। मी ऐकत राहतो गाडीमध्ये बसल्यावर, कधी घरी येतात। एक चांगलं व्यक्तिमत्व या विधानसभेला भेटलेलं आहे। भविष्य काळात पार्टी यांच्याबद्दल चांगलाच निर्णय करेल अशी पार्टीकडून मी अपेक्षा ठेवतो। आणि तुम्ही सगळे लोक इथं आल्याबद्दल मी संतोषरावचा मित्र असल्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद मानतो, आणि संतोषरावला वाढदिवसानिमित्त खूप खूप मन भरून शुभेच्छा।